2011चा काळ आठवा. हॅशटॅग मे अण्णा. टीव्हीवर कव्हरेज, सोशल मीडियावर तुफान हवा. मीम, ट्रोलिंग, युवकांचा प्रचंड पाठिंबा. गाणं, आंदोलनाची हाक स्वशित. नेते आणि सिस्टीमला, सरकारला विचारलेले प्रश्न. सगळं काही घडत होतं. कट टू 2026. हॅशटॅग मे बी कॉकरोच. टीव्हीवर कव्हरेज, सोशल मीडियावर तुफान हवा. मीम्स, ट्रोलिंग, युवकांचा प्रचंड पाठिंबा. गाणं, आंदोलनाची हाक स्वशित. नेते आणि सिस्टीमला, सरकारला विचारलेले प्रश्न. सगळं घडतंय सध्या. कॉकरोच. जनता पार्टीनं या पॅटर्नमधून प्रचंड हवा तयार केली. त्यांचे फॉलोअर्स वेगानं वाढतायत. त्यांचे सदस्य तयार होतात. माणसं स्वतःहून वेगवेगळ्या पदांची जबाबदारी घेतायत. सरकारच्या विरोधात, सिस्टीमच्या विरोधात बोलतायत. देशाबद्दल, नेतृत्वाबद्दल काय अपेक्षा आहेत ते सांगतायत. अगदी तसंच जसं 2011-1 मध्ये घडलं होतं. पण 2011-1च जनलोकपाल आंदोलन हे रस्त्यावर उतरून करण्यात आलं होतं. पोलिसांनी या आंदोलनावर कारवाईसुद्धा केली होती. पण कॉकरोच जनता पार्टी हे काही आंदोलन नाही. कोणी रस्त्यावर सुद्धा उतरलेलं नाही. पण तरीही या सोशल मीडिया मुवमेंटवर कारवाई झाल्याची चर्चा आहे. कारण त्यांचे एक्स अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय. कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून या कॉकरोच जनता पार्टीचं संस्थापक अभिजित दीपके यांनी पक्षाचं एक्स अकाउंट भारतात बंद झाल्याचं सांगितलंय. आता हे अकाउंट कदाचित सुरू होईल सुद्धा. पण यामुळे एक प्रश्न विचारला जातोय. फक्त सोशल मीडियावरच असणाऱ्या या कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई करण्या इतपत त्यांची भीती काय? नेमकं काय घडतंय ज्यामुळे कारवाईची वेळ आल्याची चर्चा आहे? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार. ही कॉकरोच जनता पार्टी आहे काय, हे पुन्हा डीपमध्ये सांगत बसत नाही. कारण तुम्ही त्या संदर्भातला व्हिडिओ पाहिला असेल. थोडक्यात आयडिया द्यायची तर न्यायाधीश सूर्यकांत यांनी 15 मेला एका सुनावणीमध्ये बोलता देशातले काही बेरोजगार तरुण हे कॉकरोच म्हणजे जुरळासारखे आहेत असं वक्तव्य केलं. त्यानंतर सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी नावानं एक अकाउंट तयार करण्यात आलं. हा अशा लोकांचा राजकीय पक्ष आहे ज्या लोकांचा या सिस्टीमला विसर पडलाय, अशी घोषणाही करण्यात आली. 16 मेला हा पक्ष स्थापन झाला असं सांगण्यात आलं. आणि त्यानंतर पक्षाचे फॉलोअर्स, सदस्य वाढत गेले. अगदी सकाळी 12 मिलियन फॉलोअर्स असणाऱ्या अकाउंटला दुपारपर्यंत 13 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले. त्याची तुलना भाजपच्या अकाउंटच्या फॉलोअर्सशी सुद्धा झाली. थोडक्यात काय तर कॉकरोच जनता पार्टीची चर्चा जोरात होती. जोरात आहे. जोडल्या जाणाऱ्या लोकांचा आकडा मोठा आहे. पण हे सगळं घडत कुठे होतं तर सोशल मीडियावर. अगदी काही तरुणांनी आपण अमुक भागात कॉकरोच पार्टीचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत आहोत असं सांगितलं. अर्थात सोशल मीडियावर मवा मोहितराय यांच्यासह काही नेत्यांनी आपण हा पक्ष जॉईन केल्याचं सांगितलं. अर्थात सोशल मीडियावर या पक्षाची भूमिका मांडली जात होती. जुरळ हे चिन्ह जाहीर करण्यात आलं. सगळं काही सोशल मीडियावर. पण या पक्षाचा एक्स अकाउंट बंद करण्यात आलं. आणि सोशल मीडियावरून चालणाऱ्या पक्षाचा आवाजच बंद करण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली. पण जर हे सगळं फक्त सोशल मीडियावरच आहे तर याची भीती का, हेच टप्प्याटप्प्यातून समजून घेऊ. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाबद्दल. 2011-1 मध्ये अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशभरात ठिकठिकाणी आंदोलनाची हाक दिली. भ्रष्टाचाराविरोधात भारतातल्या जनतेनं केलेला एल्गार ही त्या आंदोलनाची लाईन होती. पण देशभरात हे आंदोलन उभं करण्यात महत्त्वाचा रोल होता सोशल मीडियाचा. कारण सोशल मीडियावर हॅशटॅग इंडिया अगेन्स्ट करप्शन बराच ट्रेंड झाला. याच नावानं फेसबुक आणि ट्विटरवर पेजेस काढण्यात आले. या पेजेसचे ॲडमिन कधी समोर आले नाहीत. पण त्यांच्या पेजेसला, अकाउंट्सला लाईक्स वाढत गेल्या. कारण तिथं पोस्ट पडायच्या त्या आंदोलनाबद्दल. चर्चा व्हायची ती देशात सुरू असलेल्या घडामोडींबद्दल. या सोशल मीडिया पेजेसवर त्या राज्यात, शहरात आंदोलन कधी होणार आहे, आंदोलनासाठी कुठं जमायचंय, कसं जमायचंय, काय मटेरियल घेऊन यायचंय, हे सगळं सांगितलं जायचं. सारखा विचार करणं. आणि नेपाळमध्ये सरकार बदललं सुद्धा. बालन शहा रॅपर नेपाळचा पंतप्रधान बनला. तर एका डीजेकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी आली.
पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल हे नेपाळमधल्या तरुणांनी डिस्कॉर्ड नावाच्या ॲपवरून ठरवलं होतं. सगळ्याची सुरुवात झाली ती सोशल मीडियावर आणि परिणाम दिसला तो रस्त्यावरचा. आणि देशातलं सरकार बदलण्यापर्यंत नेपाळमधलं हे आंदोलन देशातली परिस्थिती आणि सरकारची भूमिका या गोष्टींच्या विरोधात होतं. जे थांबलं तिथलं सरकार बदलल्यानंतर जेनजीच प्रतिनिधित्व करेल असं सरकार सत्तेत आल्यानंतर. आता भारतात विषय काय आहे तर ही कॉक्रोच जनता पार्टी तयार झालीय. रागामुळे न्यायाधीशांनी तरुणांचा उल्लेख झुरळ म्हणून केला आणि याच रागातून कॉक्रोच पार्टीला जन्म मिळाला. याच रागातून या पार्टीचे सदस्य वाढत गेले. त्यात महत्वाचं ठरलं ते टायमिंग. कॉक्रोचच्या वक्तव्यावरून वाद सुरू असतानाच नीटचा पेपर लीक झाला. पुनर्परीक्षा होणार असल्याची घोषणा झाली खरी, पण या सगळ्यात 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार आली. आता भारतात कुठल्याही परीक्षेबद्दल हे काही पहिल्यांदा घडत नव्हतं, तर हा विषय अनेकदा घडलाय. पण यावेळी उफाळलेल्या रागाला कॉक्रोच जनता पार्टी हे रागराग व्यक्त करण्याचं माध्यम ठरलं. बेरोजगारीचा मुद्दा चर्चेत होताच, त्याला या मुद्द्याची जोड मिळाली आणि राग व्यक्त करायला कॉक्रोच जनता पार्टी हे ठरली. विषय फक्त नीटच्या पेपरचाच नाहीये, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनं घेऊ नका, पेट्रोल डिझेल कमी वापरा, परदेशी जाऊ नका हे आवाहन केलं. युद्धाच्या संकटामुळे आर्थिक मंदी येईल अशी चर्चा सुरू झाली. काही ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला, काही ठिकाणी पगारवाढ थांबली, महागाई वाढली. यामुळे रोष तयार झाला. हा रोष बाहेर सहसा येत नाही, तो फार तर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केला जातो. पण कॉक्रोच जनता पार्टीच माध्यम वापरून लोक हा रोष उघडपणे व्यक्त करायला लागले. कुणाचा राग राजकीय पक्षांवर आहे, कुणाचा राग न्यायव्यवस्थेवर आहे, तर कोणाचा राग प्रशासनावर. आता हा कलेक्टिव्ह आउट वाढला तर साहजिकच सरकारच्या अडचणी वाढू शकतील. त्यामुळे हे रोखण्यासाठी पावलं उचलली गेल्याची चर्चा आहे. कॉक्रोच पार्टीनं आपल्या पक्षात सहभागी व्हायचा असेल तर राग व्यक्त करता आला पाहिजे, ही बेसिक अट ठेवलीय, ज्यामुळे साहजिकच सरकारच्या सिस्टीम विरोधातल्या रागाला चॅनल मिळवून देण्याचं काम होतंय. सुरुवातीला ही पार्टी म्हणजे सोशल मीडिया ट्रेंड असल्याची चर्चा होती, पण वेगवेगळ्या वयोगटातले लोक, वेगवेगळ्या प्रोफेशन्समधले लोक यांनी पाठिंबा दिला आणि ही सोशल मीडिया मूव्हमेंट ठरली. त्यात एक्स अकाउंट बंद झाल्यानंतर या पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी हे आंदोलन देशाचं राजकारण बदलणार आहे अशी प्रतिक्रिया दिली. थोडक्यात काय तर नेपाळमध्ये जे झालं तसं भारतात होणं अवघड असल्याची चर्चा असताना जे सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह असतात त्यांना आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी आणि बदल घडवून आणण्याची मागणी करत एकत्र आवाज उठवण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळत असेल तर तो सोशल मीडिया पुरता राहत नाही. हे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी, त्या आंदोलनातून जन्माला आलेल्या आम आदमी पार्टीच्या यशावेळी आणि नेपाळमधल्या आंदोलनावेळी दिसल होतंच. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच एक्स अकाउंट बंद करण्यात आल्यानंतर चर्चा एकच आहे, सोशल मीडियावरच्या या पार्टीची भीती तयार झाल्याची. तुम्हाला काय वाटतं? सोशल मीडियावर सुरू झालेली ही पार्टी प्रत्यक्षात खरंच बदल घडवेल का? ही फक्त सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहील? तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.